नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मेडिकल हिस्ट्री आपण बघत आहोत. लेक्चर सिरीज आपण कंडक्ट करतोय 29व्या सुधारित आवृत्तीमधून. पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की पुस्तकामध्ये तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिस क्वेश्चन मिळतात आणि याच्यामध्ये तुम्हाला 2023 ची आकडेवारी पण मिळते. काठिण्य पातळी जर बघितले तर आयोगाच्या लेवलचेच क्वेश्चन तुम्हाला इथं मिळत आहेत. बिटवीन द लाईन प्रश्नांची परिपूर्ण तयारी, 2022चा क्वेश्चन पेपर, 23ची आकडेवारी पुस्तकामध्ये तुम्हाला मिळते. ठीक आहे, पुस्तक कसं मागवायचं? ऑफिशियल वेबसाईट वरून मागवा किंवा Amazon फ्लिपकार्ट वरून मागवू शकता, किंवा जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर तुम्ही आपल्या बुक हाऊसला जाऊन पुस्तक परचेस करू शकता. ठीक आहे, ओके. तर सेशनला आपण स्टार्ट करूया. पाठीमागे आपण थेरीचा पार्ट कंप्लीट केलेला आहे. नवीन विद्यार्थी बॅचेस बद्दल इन्फॉर्मेशन देते थोडक्यात. आपल्या केसागर करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन वरती राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 इंटिग्रेटेड बॅचेस चालू आहेत. एक्झाम ओरिएंटेड बॅचेस आहेत. व्हॅलिडिटी 8 महिने आहे. वॉच टाइम 4 वेळा आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत. टॉप फॅकल्टी आहे आणि इथं 100% लेक्चर पूर्ण होण्याची गॅरंटी तुम्हाला आहे आणि तुम्हाला वैयक्तिक समुपदेशन पण मिळेल. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. तुमच्या वेळेनुसार केव्हाही कुठेही तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, ओके. चला, तर आपण जो पार्ट बघितला होता, मला वाटतं तुम्ही ते सेशन बघून घ्या आणि मगच तुम्ही क्वेश्चन आन्सर कडे वळा. पहिला क्वेश्चन बघा. हे क्वेश्चन आपल्या ठोकळ्यामधलेच आहेत. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इसवी सन 712. बघा, क्वेश्चन कसे विचारले जातात ते समजून घ्या. इसवी सन 712 मध्ये मोहम्मद बिन कासिमनं सिंधवर स्वारी करून सिंधचा राजा जयचंद राठोड याचा पराभव केला. ठीक आहे. मोहम्मद गझनी याने इसवी सन 1000 ते 27च्या दरम्यान भारतावर एकूण 17 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. दोन्ही विधान अयोग्य आहेत, दोन्ही विधान योग्य आहेत. फक्त पहिलं विधान योग्य आहे, फक्त दुसरं विधान योग्य आहे. ओके, काय येईल उत्तर बघा. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यासाठी आपल्याला जी थेरी आहे ना, ती थेरी व्यवस्थित वाचावी लागेल. ठीक आहे. आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला की 712 मध्ये इसवी सन मोहम्मद बिन कासिमने सिंधचा राजा जयचंद राठोड याचा पराभव केला. हे सेंटेन्स बरोबर आहे का? चुकीचं आहे. बरोबर. दुसरं सेंटेन्स बघा. मोहम्मद गझनी, मी तुम्हाला बोलले होते मोहम्मद गझनी आणि घोरी याच्यावरती क्वेश्चन येतात. तर हा जो टाइम पिरियड आहे ना, टाइम पिरियड बघा, 17 स्वाऱ्या केल्या, फक्त दुसरं विधान बरोबर आहे. आता इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये काय आलेलं आहे? मोहम्मद बिन कासिम. ठीक आहे, ओके. तर मोहम्मद बिन कासिम वरती आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? बघावं लागेल की हा मोहम्मद बिन कासिम कोण होता? उमायद खिलाफतीचा सेनापती होता. बरोबर. 8व्या शतकाच्या सुरुवातीला इराण मार्गे भारतावर चाल केली. सिंधसह बघा, सिंधसह मुलतान आणि पंजाब मधील सिंधू नदीकाठचा प्रदेश काबीज केला. त्यावेळी काय झालं? मोहम्मद त्यावेळचा इराकचा जहागीरदार जो होता ना, अल हजाजचा पुतण्या होता. बरोबर. लक्षात ठेवा, आपल्याला हे राजा दाहिरचा पराभव केला होता. बरोबर. 712 मध्ये त्यानं कुणाचा पराभव केला होता? अरोरच्या लढाईमध्ये त्यानं राजा दाहिरचा पराभव केला होता. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. हा, तर हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणून आपल्याला जे एरर टाकले जातात, मी तर राऊंड केलं होतं, राऊंड केल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. बाकी दुसरं सेंटेन्स बरोबर आहे. सेकंड क्वेश्चन बघा. मोहम्मद घोरीच्या हिंदुस्थानावरील आक्रमणासंदर्भात विधानांवर विचार करा. क्वेश्चन कोणावरती आहे त्याचा आधी विचार आपण केला पाहिजे. क्वेश्चन आहे मोहम्मद घोरी याच्यावरती. बरोबर. तर काय दिले? हिंदुस्थानवरचे जे आक्रमण झाले त्याच्याबद्दल विचार करा म्हणतात. 1112 मध्ये मोहम्मद घोरी यांनी भारतावर स्वारी केली. अजमेर आणि दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान, पार्ट फर्स्ट बघा, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केले. उत्तर भारतातील मुस्लिम राज्याचा संस्थापक होता मोहम्मद घोरी. घूर किंवा घोर या तुर्की राजघराण्यामध्ये त्याचा जन्म होता. सगळं आपल्याला माहित पाहिजे. मोहम्मद घोरी आणि अजमेर व दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान याचा तराईच्या दुसऱ्या लढाईमध्ये पराभव केला. भारतावरील आक्रमणाच्या वेळी जयचंद राठोड हा कनौजचा राजा होता. 1193 मध्ये घोरीने चंद्रावरच्या लढाईत त्याचा
पराभव केला. ठीक आहे, चारही विधाने योग्य आहेत, चारही विधानं अयोग्य आहेत. आता इथं बघा, भारतावर आक्रमण करणारे जे आक्रमणकर्ते होते ना त्याच्यापैकी एक होता. बरोबर. पहिला क्वेश्चन बघा, जयचंद चा पराभव कोणी केला होता? कन्नौजचे महाराज जयचंद. त्याच्यामुळे आपल्याला इथं क्वेश्चन व्यवस्थित वाचायचे आहे. तर इथं जर आपण बघितलं 1112 अजमेर दिल्ली पृथ्वीराज चव्हाण, बरोबर आहे का? बरोबर आहे. ओके. पृथ्वीराज चव्हाण दिल्ली येथील पराक्रमी राज्यकर्ते होते, लक्षात घ्या. मोहम्मद घोरीचा 16 वेळा पराभव केला होता आणि त्याला जीवदान दिलं होतं. पण कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरील सुडापोटी गजनीचा मोहम्मद घोरी या परकीय आक्रमणकर्त्याशी काय केली? हातमिळवणी केली आणि शेवटी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सगळी दौलत गजनीला नेली आणि महाराज पृथ्वीराज चव्हाण यांना कैद केलं. कैदेमध्ये असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी बाण मारून मोहम्मद घोरीचा वध केला आणि भारतात इस्लामी राजवटीची सुरुवात मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर झाली असे आपण इथं म्हणू शकतो. ठीक आहे. उत्तराधिकारी कोण होते? कुतुबुद्दीन ऐबक. ओके, लक्षात आलं? क्लिअर? तर चारही विधानं बरोबर आहेत. चंद्रावरच्या लढाईमध्ये पराभव केला, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे, खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? भारतात दिल्लीच्या तख्तावर आपली सत्ता प्रस्थापित करणारे पहिले मुस्लिम घराणे म्हणून गुलाम घराण्याचा उल्लेख केला जातो. ठीक आहे. ओके. इसवी सन 1206 मध्ये दिल्लीच्या गादीवर आलेला कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम घराण्याचा संस्थापक होता. सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये. दोन्ही विधानं अचूक आहेत. पहिलं मुस्लिम घराणं आपण घराणे बघितले, गुलाम घराणे, लोधी घराणे, कुतुबुद्दीन ऐबक. फक्त डेट इथं तुम्हाला चेक करायची आहे, 1206. कुतुबुद्दीन ऐबक गुलाम घराण्याचा संस्थापक. ठीक आहे, म्हणजे 1 आणि 2 दोन्ही बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा. क्वेश्चन आहे तुम्हाला, दिल्ली सल्तनतीवर गुलाम घराण्याने टाइम पिरियड चेक करायचंय, म्हणजे यालाच तुम्हाला मार्क आहे. ठीक आहे. जी 5 घराणी होऊन गेली त्या 5 घराण्यांचा सिक्वेन्स तुम्हाला माहित पाहिजे, टाइम पिरियड माहित पाहिजे. 1206 ते 1290 या काळामध्ये राज्य केले. भारताच्या इतिहासातील 1206 ते 1526 हा कालखंड दिल्ली सल्तनतीचा किंवा सुलतानशाहीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. उत्तर काय येईल बघा, दोन्ही विधाने योग्य आहेत. म्हणजे दिल्लीच्या सल्तनतीवर गुलाम घराण्याने 1206 ते 1290 या काळामध्ये राज्य केलं. दोन्ही विधानं योग्य आहेत. 5वं सेंटेन्स बघा, 5वा क्वेश्चन बघा, कुतुबुद्दीन ऐबक याच्यानंतर त्याचा मुलगा आराम शहा हा दिल्लीच्या गादीवर बसला, पण त्याची कारकीर्द अल्पजीवी ठरली. आरसी मुजुमदार आणि इतर काही इतिहासकार यांच्या मते नासिरुद्दीन मोहम्मद, बघितले आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे. सर्वश्रेष्ठ सुलतान होता का? नाही, हा नव्हता सर्वश्रेष्ठ सुलतान, लक्षात घ्या. दुसरं विधान अयोग्य आहे, पहिलं विधान योग्य आहे. ठीक आहे. ओके, सोपा क्वेश्चन होता, काहीच अवघड नाहीये. एका स्तंभामध्ये तुम्हाला सल्तनतकालीन कर हे आपण जिझिया कराबद्दल फक्त आपण बोललो होतो. दुसऱ्या स्तंभामध्ये त्याचे अर्थ दिले, चुकीची जोडी ओळखायची असाही क्वेश्चन येतो किंवा जोड्या लावाचाही क्वेश्चन येतो. तर इथं चुकीची जोडी ओळखा म्हटलेत ना आपल्याला. बघा, घराई नावाचा इथून क्वेश्चन बनवू शकतो बरं का. घराई नावाचा जो कर होता ना, तर हा घरपट्टी, बरोबर, जिझिया मुस्लिमेतर लोकांना आकारला जाणारा कर. खम्स युद्धाच्या लुटीतील वाटा. ठीक आहे, खम्स म्हणजे काय? युद्धाच्या लुटीतील वाटा. खराज नावाचा जो कर आहे ना, तो अल्लाउद्दीन खिलजी कडून लावला गेलेला होता, लक्षात ठेवा. कोणाकडून? खिलजी कडून. ठीक आहे. एखादा किसान असेल ना, तर त्याचे जे काय म्हणतात कृषी भूमी असेल तर त्याच्यावरती लावला जात होता, हे लक्षात ठेवा. तर हा कालव्यांच्या पाणी वापरावरती नव्हता. ओके, लक्षात राहील. आय होप तुम्हाला लक्षात राहील. असे क्वालिटी क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जातात. शमसुद्दीन इल्तुतमिश याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीचा ऐतिहासिक कुतुब मिनार डिस्कस केले, आपण केलेला आहे. इल्तुतमिश गुलाम घराण्यातला सुलतान होता. रजिया पहिली मुसलमान राज्यकर्ती.
शमसुद्दीन इल्तुतमिश सुलतानाची मुलगी होती. सगळी विधानं बरोबर आहेत. सोपा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये टाइम पिरियड वगैरे तुम्हाला जास्त विचारलेले नाही, त्याच्यामुळे हा क्वेश्चन जो आहे ना, हा क्वेश्चन सोपा आहे. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिल्लीच्या गादीवर बसलेली राज्यकर्ती रजिया सुलतान हिचा कालखंड इसवी सन 1236 ते 40 असा होता. 1266 ते 87 या काळात दिल्लीच्या गादीवर असलेल्या गुलाम वंशीय सुलतानाचे नाव गियासुद्दीन बलबन असे होते. आणि तुम्हाला विचारले कोणती विधाने सत्य आहेत. ठीक आहे. 8 नंबरचा क्वेश्चन आपल्याला इथं विचारलाय. तर दोन्ही विधानं सत्य आहेत, कारण रजिया सुलतानचा कालखंड आपल्याला माहिती 1236 ते 40 आणि गियासुद्दीन बलबन वरती पण क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. फक्त टाइम पिरियड इथं तुम्हाला चेक करायचा होता. तर 1 आणि 2 दोन्ही विधानं बरोबर आहेत. 9 नंबरचा क्वेश्चन बघा. गझनीचा मोहम्मद घोरी संदर्भात आपण क्वेश्चन बघितले की नाही. आता तुम्हाला मोहम्मद संदर्भात क्वेश्चन बघायचे आहेत. चुकीचं सेंटेन्स विचारले. चांगला राज्यकर्ता होता का? नाही. लक्षात घ्या, चांगला राज्यकर्ता नव्हता. लढवय्या, वेडर धर्मयुद्ध होता. गजनी आपल्या राजधानीच्या शहरात मशिदी आणि राजवाडे बांधले. महान सेनापती. ठीक आहे. ओके. चुकीचं सेंटेन्स ब सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खिलजी घराण्याशी संबंधित खालील विधानांवर विचार करा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय स्पेसिफिक खिलजी घराण्यावरती. तर दिल्लीच्या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये खिलजी घराणे 1290 ते 1320 या काळात सत्तेवर होते. खिलजी घराण्याचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी हा होता. जलालुद्दीन खिलजी याच्या मुलाने अल्लाउद्दीन खिलजी याने काय केलं? जलालुद्दीनचा खून करून दिल्लीची सत्ता मिळवली. जलालुद्दीन खिलजीच्या काळात अल्लाउद्दीन खिलजी याने दक्षिणेतील देवगिरीवर स्वारी केली. त्यावेळी देवगिरीवर यादव घराण्याचे राज्य होते. कोणती विधाने सत्य आहेत? ठीक आहे. फक्त 1, फक्त 2, 3, फक्त 2, 4, फक्त 1, 2, 4 कोणती विधानं अयोग्य आहेत? पुढचा क्वेश्चन आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर 10 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं तुम्हाला तिसरं विधान जे आहे ना, ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे मला सांगा. पार्ट फर्स्ट मध्ये मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. पार्ट फर्स्ट मध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. कमेंट बॉक्स मध्ये मला या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही द्या. ठीक आहे. 11 नंबरचा क्वेश्चन बघा. अयोग्य सेंटेन्स तुम्हाला विचारलेत. अलाउद्दीन खिलजी पुढे देवगिरीच्या रामचंद्र देव याने शरणागती पत्करली. देवगिरीच्या रामचंद्र देवचा पराक्रमी पुत्र शंकर देव याने अल्लाउद्दीनशी जोरदार युद्ध केले. त्यात त्याचा अल्लाउद्दीन कडून पराभव झाला. चौथं सेंटेन्स आहे अल्लाउद्दीन खिलजी याची कारकीर्द 1296 ते 1316 अशी होती. ठीक आहे. ओके. अयोग्य तर कुठलंच नाहीये, कारण अल्लाउद्दीन खिलजी पुढे देवगिरीच्या रामचंद्र देव यानं शरणागती पत्करली होती. देवगिरीच्या रामचंद्र देवचा पराक्रमी पुत्र शंकर देव याने अल्लाउद्दीनशी जोरदार युद्ध पण केलं होतं. अल्लाउद्दीनचा पराभव झाला होता आणि खिलजीची कारकीर्द 96 ते 16. कोणतंही नाही म्हणजे सगळे सेंटेन्स बरोबर आहेत. ठीक आहे. ओके. 12 नंबरचा क्वेश्चन बघा. अल्लाउद्दीन खिलजीच्या रणथंबोर लढाई संदर्भात कोणती विधाने अचूक आहेत? अल्लाउद्दीन खिलजीने गादीवर आल्यावर रणथंबोर जिंकण्यासाठी आपले सेनाधिकारी उघल खान आणि नसरत खान यांना प्रचंड सैन्यानिशी तिकडे रवाना केले. रणथंबोर राजा हमीरदेव हा होता. रणथंबोर जिंकून घेण्याच्या प्रयत्नात अल्लाउद्दीन खिलजीचा एक सेनापती ठार झाला. याच्यासाठी फार थेरी डीप मध्ये वाचावी लागते, लक्षात घ्या. तर इथं आपल्याला अल्लाउद्दीनचे जे सेनापती होते, सेनाधिकारी होते, त्यांची नावं माहित पाहिजेत. 1 आणि 2 दोन्ही. ठीक आहे. ओके. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. गझनीच्या मोहम्मदाने आपल्या दरबारात अनेक कवी विद्वान यांना आश्रय दिला. त्याच्या दरबारी कोण आश्रयाला नव्हतं? अलबरुनी, उतबी, अमीर खुसरो, फिरदोसी. जस्ट 1 मिनिट थांबा.
13 नंबरचा क्वेश्चन बघा. तर क्वेश्चन तुम्हाला काय विचारलाय? 13 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की अनेक कवी आणि विद्वान लोकांना आश्रय दिला, कोण त्याच्या दरबारी नव्हतं? अमीर खुसरो नव्हता. लक्षात घ्या, कोण नव्हतं? अमीर खुसरो नव्हता. तर अमीर खुसरो वरती क्वेश्चन विचारलेत का? विचारलेले आहेत. बरोबर, अमीर खुसरो वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. लक्षात घ्या. इवन युपीएससी ला पण तुम्हाला क्वेश्चन विचारले. कोण होते अमीर खुसरो? 1253 यांचा टाइम पिरियड काय होता बघा. 1253 ते 1325 या काळामधले ते एक कवी, संगीतकार, संशोधक, तत्वज्ञानी, भाषातज्ञ होते. आध्यात्मिक गुरु आणि सुफी संत हजरत निजामुद्दीन ओलियाना यांचे ते शिष्य होते. आता हा टाइम पिरियड मी तुम्हाला सांगितलं म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हे कोणाच्या दरबारामध्ये होते. ठीक आहे, ओके. टाइम पिरियड वरनं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे किंवा लक्षात आलं पाहिजे. उर्दू भाषेतले पहिले कवी, कव्वालीचे जनक. कव्वाली म्हणजे सुफी पंथीयांचं भक्ती संगीत होतं. खिलजी जो होता ना, अल्लाउद्दीन खिलजी, गियासुद्दीन तुगलक यांच्यासारख्या सुलतानाच्या दरबारातील हे संगीतकार होते. जन्म पंजाबमधील पतियाळा. लक्षात घ्या, इथं आपल्याला मोहम्मद गजनी दिलेला आहे. तर गजनी तर नाहीये ना, खुसरोच्या रचना वगैरे तुम्हाला विचारल्या जाणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गजनीच्या मोहम्मदाने सोमनाथवर स्वारी केली होती? तेथील संपत्ती काबीज करणं, इस्लाम धर्मीयामध्ये बुत शिकन म्हणून सन्मान मिळवणं, अ आणि ब दोन्ही. ओके. चौदा नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर काय आहे? अ आणि ब दोन्ही. ठीक आहे. गजनीचा जो मोहम्मद होता सोमनाथवर स्वारी का केली होती? संपत्ती काबीज करायची होती आणि त्याला बुत शिकन म्हणून सन्मान मिळवायचा होता. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे ना, इस्लाम धर्मीयामध्ये बुत शिकन, बघा आता या बुत शिकनचा अर्थ काय होतो? काय होतो? बुत शिकन म्हणजे मूर्ती भंजक, बरोबर, किंवा मूर्तीचा घोर विरोधक. ओके, याला म्हटलं जातं बुत शिकन. जसं तुम्हाला उलेमाचा अर्थ विचारला होता आयोगाने, तसं याचा अर्थ विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळातील राजपुतांचे एक महत्वाचे राज्य मेवाड जिंकून घेण्यासाठी अल्लाउद्दीनने मेवाडची राजधानी चित्तोडवर स्वारी केली. आणि या स्वारीच्या वेळी मेवाडचा राजा कोण होता? महाराणा रत्नसिंग हा राजा होता. आणि राजा हमीरदेव, राणा शीतलदेव का राजा शंकरदेव? इथं तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजीचा जो टाइम पिरियड आहे ना, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे तर तुम्हाला उत्तर येईल की खिलजीच्या काळामध्ये राजपुतांचं महत्वाचं राज्य कोणतं होतं? मेवाड. ठीक आहे. आणि मेवाड, अल्लाउद्दीननं मेवाडची राजधानी चित्तोडवर स्वारी केली होती. कोण होतं? महाराणा रत्नसिंग. मूवी तुम्ही बघितली असेल, त्याच्यामुळे उत्तर यायला पाहिजे. अल्लाउद्दीन खिलजीच्या अखेरच्या काळात त्याच्यावर त्याचा एक सरदार डॅश डॅश याचा प्रभाव वाढला आणि अल्लाउद्दीन त्याच्याच सल्ल्याप्रमाणे राज्यकारभार चालवू लागला. ठीक आहे. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. मलिक काफूर. ओके, मलिक काफूर बद्दल आपल्याला इथे इन्फॉर्मेशन पाहिजे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बघा, अल्लाउद्दीन खिलजीने सत्तेत आल्यावर आपले हेर खाते कार्यक्षम बनवले. अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या राज्यात बाजारभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचे भाव निश्चित केले. हिंदू धर्मियांच्या बाबतीत उदारमतवादी सहिष्णू धोरण स्वीकारले. कार्यक्षम प्रशासक होता. 17 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. सहिष्णू धोरण होतं का त्याचं? मी तुम्हाला राऊंड केलं इथं. राऊंड केल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नाही, तो तर असहिष्णू होता. बरोबर. ओके, क्लिअर. असे भरपूर क्वेश्चन आहेत पुस्तकामध्ये. आपण तर इथं थोडेसेच क्वेश्चन घेतोय, 500+ क्वेश्चन आहेत. अल्लाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर खिलजी घराण्यात जे सुलतान होऊन गेले त्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव होत नाही म्हटले? शियाउद्दीन उमर, नासिरुद्दीन खुसरो खान, जलालुद्दीन खिलजी, कुतुबुद्दीन मुबारक. 18 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. आपल्याला सुलतानांची लिस्ट बघायची असते. असं नाही की प्रत्येक सुलतानाबद्दलची इन्फॉर्मेशन तोंडपाठच पाहिजे, पण जेवढे पण महत्वाचे सुलतान होऊन गेलेले असतात ना, ऍटलिस्ट त्यांच्याबद्दल तरी तुम्हाला तिथं माहिती असायला
पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट आपण पुढे बघूया. उत्तर काय आहे 18 नंबरचा क्वेश्चन? जलालुद्दीन खिलजी. ठीक आहे. ओके. दिल्लीच्या खिलजी घराण्यातील एक सुलतान कुतुबुद्दीन मुबारक शाह यास ठार मारून नासिरुद्दीन खुसरो खान सुलतान बनला. दिल्लीच्या गुलाम घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता खिलजी घराण्याकडे आली. दिल्लीच्या खिलजी घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता तुघलक घराण्याकडे आली. ओके. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं ना,
चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे तुम्हाला की 19 नंबरचा क्वेश्चन आहे. हा, तर वरीलपैकी सगळी विधानं काय आहेत योग्य आहेत. ठीक आहे. ओके. 20 नंबरचा क्वेश्चन बघा. 20 नंबरचा क्वेश्चन आहे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळातील तुघलक घराण्याचा जो कालखंड होता तो काय होता? 1320 ते 1414. ठीक आहे. दिल्लीच्या तुघलक घराण्याचा संस्थापक होता गियासुद्दीन तुघलक. बरोबर. अफगाणपूर या ठिकाणी मंडप कोसळून असे पॉइंट्स आयोगाने विचारलेत का? डेफिनेटली विचारलेत. लक्षात घ्या की बाबा लायब्ररीच्या पायरीवर पडून तो निधन पावला वगैरे वगैरे अशा प्रकारे. तर ग्रंथालयाच्या असा शब्द वापरला होता आयोगाने. मोहम्मद तुघलक याचे पूर्वीचे नाव जुना खान होते. कारकीर्द तुम्हाला दिली 1325 ते 51. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं काय आहे वरील सगळी विधानं योग्य आहेत. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर उत्तर काय आहे आपलं? तुघलक घराण्याचा कालखंड 1320 1414. तुघलक घराण्याचा संस्थापक होता गियासुद्दीन तुघलक हा. अफगाणपूर या ठिकाणी मंडप कोसळून मृत्यू झाला. नाव होतं जुना खान आणि कारकीर्द होती 1325 ते 51. ठीक आहे. जमीनदार या शब्दाचा वापर प्रचलित केला. कोणी केला असं तुम्हाला विचारलेलं आहे. 21 नंबरचा क्वेश्चन. इब्न बतुता, अबुल फजल, अमीर खुसरो यापैकी नाही. उत्तर काय आहे? अमीर खुसरो. ओके. कोणी प्रचलित केला? अमीर खुसरो. अमीर खुसरो बद्दल मी तुम्हाला आता एवढी सगळी इन्फॉर्मेशन दिली. पण आता इथं तुम्हाला इब्न बतुता, अबुल फजल हे सगळे शब्द आलेले आहेत. बरोबर. इब्न बतुता, अबुल फजल. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा व्यवस्थित. यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या सुलतानाने प्रथमच ब्राह्मणांवरही जिजिया कर लावला? जिजिया कराबद्दल बरीच इन्फॉर्मेशन आपण बघितलेली आहे. याची उत्तरं तुम्हाला आली पाहिजेत. फिरोजशाह तुघलक, अलाउद्दीन खिलजी, सिकंदर लोधी, मुबारक शाह. अलाउद्दीन खिलजीने जो कर लादला होता त्याची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे. उत्तर आहे फिरोजशाह तुघलक. ठीक आहे. ओके. मोहम्मद बिन तुघलक याच्या मृत्यूनंतर तुघलक घराण्यात जे सुलतान होऊन गेले त्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या सुलतानाचा अंतर्भाव होत नाही? गियासुद्दीन तुघलक, अबू बकर, नासिरुद्दीन मोहम्मद, अलाउद्दीन सिकंदर. तर याचं उत्तर काय आहे बघा 23 नंबरचा क्वेश्चन. उत्तर आहे गियासुद्दीन तुघलक. ठीक आहे. ओके. खाली दिलेली विधाने कोणत्या सुलतानाची ओळख पटवतात? पहिला ऑप्शन आहे योजनापूर्वक अपघात घडवून आणून बापाला ठार केलं, स्वतः गादी बळकावली. ह्याला म्हणतात वर्णनावर्ण व्यक्ती ओळखायचा. ठीक आहे. ओके. सोन्या चांदीच्या नाण्यांऐवजी तांब्याची नाणी चलनात आणली. दिल्लीची राजधानी बदलून देवगिरीला हलवली. लहरी आणि वेडा म्हटलं. काही योजना अव्यवहार्य ठरल्या तरी तो विद्वान होता असं मत आहे. आणि दक्षिण भारतामध्ये बहमनी राज्याची स्थापना केली. 24 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे. उत्तर काय आहे? बी ऑप्शन मोहम्मद तुघलक. तर हे सगळं कोणाची ओळख पटवतात? मोहम्मद तुघलकाची ओळख पटवतात. ठीक आहे. ओके. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. फिरोजशाह तुघलकाच्या कारकिर्दी संदर्भात खालील विधानांवर विचार करून दिलेल्या पर्यायापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडा. मोहम्मद तुघलक याच्या मृत्यूनंतर फिरोजशाह तुघलक हा तुघलक घराण्याचा आणि दिल्लीचा सुलतान बनला. ओके. दिल्लीच्या तुघलक घराण्याचा सुलतान फिरोजशाह तुघलक याची कारकीर्द 1351 ते 88 अशी होती. चला 25 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय आहे बघा? बी ऑप्शन. दोन्ही विधानं योग्य आहेत. ठीक आहे. तर हा फिरोजशाह तुघलक तुघलक घराण्याचा आणि दिल्लीचा सुलतान बनला. आणि सुलतान फिरोजशाह तुघलक याची कारकीर्द 1351 ते 88 होती. ओके. सुलतान फिरोजशाह तुघलक याच्या कारकिर्दीच्या संदर्भात खालील पैकी कोणते विधान चुकीचं आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. आपल्याला इथं चुकीचं सेंटेन्स विचारलेलं आहे. राज्यात शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी यमुना कालवा, सतलज कालवा असे कालवे काढले. सुंदर इमारती बांधल्या, उद्यानं तयार केली. जौनपूर, फिरोजाबाद, फतेहाबाद नवी शहरं वसवली. गुलामगिरीच्या प्रथेस तीव्र विरोध केला. प्रथा बंद करण्यासाठी आज्ञा काढल्या. तर सगळं कंटेंट आपल्याला थेरीमध्ये मिळत नसतं. कधी कधी काही कंटेंट हे
क्वेश्चन आन्सर मधून पण आपण कलेक्ट करायचं असतं. आणि हे कंटेंट, मग तुम्ही म्हणा मॅडम हे कंटेंट कुठलं आहे, हे कंटेंट आहे रेफरन्स बुक मधलं. ठीक आहे, रेफरन्स बुक मधलं. ओके, कोणती विधानं योग्य आहेत, फक्त 4, 1 2 3, 1 2 4, 1 3 आणि 4. 26 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय आहे बघा, बी ऑप्शन, 1 2 आणि 3 हे नाही. ठीक आहे, चौथं असं काही त्यानं केलेलं नव्हतं. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दशरथ हेच उत्तम प्रशासनाचे अधिष्ठान असते, हा सिद्धांत कोणत्या सुलतानाने मांडला, विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. अलाउद्दीन खिलजी, बलबन, सिकंदर लोधी, फिरोजशाह तुगलक. असे क्वेश्चन ना लक्षातच ठेवा. 27 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय आहे, बलबन. ओके, बघा, खालीलपैकी कोणते विधान दिल्ली सुलतानशाहीच्या घराण्यासंदर्भात वस्तुस्थितीला धरून नाही म्हटलंय. गुलाम घराणे हे सुलतानशाहीच्या काळातील सर्वात पहिले घराणे होय. सय्यद घराण्यानंतर लोधी घराणे दिल्लीच्या सत्तेवर आले. गुलाम घराण्याच्या अगोदर दिल्लीची गादी खिलजी घराण्याकडे होती. तुगलक घराण्याच्या पतनानंतर दिल्लीच्या गादीवर सय्यद घराण्याची सत्ता प्रस्थापित झाली. काय येईल उत्तर बघा. हे आपण सगळं शिकले, प्रत्येक घराण्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. खिलजी घराण्याकडे होती का, नाही, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मग कोणाकडे होती. 28 नंबरचा क्वेश्चन, तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला 63 नंबरचा दिलेला आहे. कोणती विधाने सत्य आहेत. ठीक आहे, ओके. दक्षिण भारतात जेव्हा विजयनगरच्या राज्याची स्थापना झाली तेव्हा दिल्लीवर मोहम्मद बिन तुघलक याची सत्ता होती. बरोबर आहे का. इथं पण अगेन आपल्याला काय करायचं, टाइम पिरियड बरोबर आहे का बघायचंय. 1336 मध्ये विजयनगरच्या राज्याची स्थापना झाली. बरोबर आहे का बघा. डेट तुम्हाला चेक करायचे. संगम, शालू आणि अरविंदू या 3 घराण्याची विजयनगरवर सत्ता होती. 63 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. जरी सेशन रेकॉर्डेड असते तरी तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी डेटला राऊंड केलेला आहे बघा. विजयनगर घराण्याची सत्ता कधी झाली हे मी तुम्हाला लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे. बरोबर, म्हणून मी तुम्हाला बोलले की जोपर्यंत तुम्ही थेरीचे लेक्चर करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे बरोबर येणार नाही. ठीक आहे, ओके. तर 63 नंबरचा उत्तर क्वेश्चन आन्सर आहे 1 आणि 2. तर इथं 1 आणि 2 हे बरोबर आहेत. संगम, शालू आणि अरविंदू हे बरोबर आहे का, नाही. बघा, दक्षिण भारतातील हम्पी ही राजधानी असलेले राजे विजयनगर हरिहर आणि बुक्क 2 भावांनी बरोबर मोहम्मद तुगलकाला हरवून, ओके, अधिकृत भाषा होती कन्नड. मग इथं जे तुम्हाला हे 3 घराणे दिलेत ना, हे नाही येणार इथं. लक्षात आलं, क्लिअर. हिंदू साम्राज्य होतं. ठीक आहे. वंशावळ तुम्हाला दिली जाते बघा. भूपती रायापासून आपल्याला फक्त कृष्णदेव, सालू घराणे, तुलू घराणे, अरविंदू घराणे. ठीक आहे. संगम दिले इथं तुम्हाला, इथं संगम दिले. संगम येईल का, नाही. सालू, तुलू आणि अरविंदू, ओके, 3 घराणे, 1 2 आणि 3. लक्षात आलं, क्लिअर. चला
64 नंबरचा क्वेश्चन बघा. पहिला हरिहर हा विजयनगरच्या हिंदू राज्याचा पहिला राज्यकर्ता होय. पहिला हरिहर यांच्यानंतर विजयनगरच्या गादीवर आलेला पहिला बुक्क हा नात्याने हरिहरचा भाऊ होता. 1353 मध्ये विजयनगर साम्राज्याचा संस्थापक पहिला हरिहर याचा मृत्यू झाला. विजयनगरच्या गादीवर आलेल्या राजांपैकी दुसरा हरिहर हा पहिला असा राजा होता की ज्याने महाराजाधिराज असा किताब धारण केला. ठीक आहे. तुम्हाला विचारलंय कोणती विधाने सत्य नाहीत. 64 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. कोणतेही नाही, फक्त 1 आणि 4, फक्त 2 आणि 3, फक्त 2, 3 आणि 4. तर उत्तर काय आहे बघा 64 नंबरचा क्वेश्चन कोणतेही नाही. कोणती विधाने सत्य नाहीत म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला विचारलंय, पण ही सगळी विधानं काय आहेत बरोबर आहेत. तर पहिला हरिहर हा विजयनगरच्या हिंदू राज्याचा पहिला राज्यकर्ता होता. पहिला बुक्क भाऊ होता. 1353 मध्ये पहिला हरिहरचा मृत्यू झाला. विजयनगरच्या गादीवर आलेल्या राजापैकी दुसरा हरिहर असा राजा होता ज्यानं किताब कोणता धारण केला, महाराजाधिराज. ठीक आहे. ओके, क्लिअर. 65 नंबरचा क्वेश्चन बघा. दुसरा देवराय या विजयनगरच्या राजाच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1420 मध्ये निकोलो कॉन्टी या इटालियन प्रवाशाने विजयनगरला भेट दिली. ठीक आहे. विजयनगरवर राज्य करणारे संगम हे हिंदू घराणे होते. कोणकोणती घराणी होती आपण बघितलं की मग संगम घराणं होतं का, हिंदू घराणं. ठीक आहे. ओके, पहिलं हिंदू घराणं. ठीक आहे. संगमा राया वगैरे बरोबर. 100 वर्ष राज्य केलं. साधारणपणे विजयनगरवर किती वर्ष राज्य केलं. तर 65 नंबरचा क्वेश्चन बघा व्यवस्थित. विजयनगरवर राज्य करणाऱ्या शालू घराण्याचा पहिला राजा नरसिंह होता. बरोबर आहे. संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आली आणि शालू घराण्याची कारकीर्द सुरू झाली. ठीक आहे. उत्तर आहे चौथा ऑप्शन. लक्षात घ्या. शालू घराण्याचा संस्थापक जो होता ना, शालू घराणे, मी तुम्हाला इथं 4 घराणी लक्षात ठेवा. इथं सालू, संगम, सालू, तुलू आणि अरविंदो. ठीक आहे. ओके, मी थोडंसं चुकीचं सांगितलं होतं तुम्हाला पहिल्यांदा, थोडं करेक्शन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शालू घराण्याचा संस्थापक नरसिंह याने दुसरा विरूपाक्ष या राजाला पदच्युत करून विजयनगरवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि विजयनगरचा राजा दुसरा देवराय विजय बुक्क याचा पुत्र होता. तर उत्तर कुठलं आहे, 1 आणि 2 दोन्ही. हा क्वेश्चन सोपा आहे. फक्त इथं नावं जी येतात ना, दुसरा विरूपाक्ष, विजय बुक्क, याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं. ते फक्त आपण थोडंसं व्यवस्थित बघितलं पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला, तर इथं आपली ही क्वेश्चन आन्सरची जे सेशन आहे ते आपलं संपतं. सगळे क्वेश्चन आपण कुठून घेतलेले आहेत, 29व्या आवृत्तीमधून घेतलेले आहेत. पुस्तकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, प्रत्येक सब्जेक्टचे 500+ क्वेश्चन आहेत. क्वेश्चन सोडवा, पुस्तक घ्या. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.